नमस्कार, मी सद्दाम अली, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत। आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या कोल्हापुरात राजकीय मैदानात जे चाललंय त्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे। महायुती म्हणून निवडणुका लढवण्याची मोठी घोषणा सर्वच नेत्यांकडून झाली होती। भाजप, शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे तिन्ही पक्ष निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये एकत्र उतरणार असं सांगण्यात आलं होतं। मात्र आता निवडणुकीआधीच एकीपेक्षा वर्चस्व कसं प्रस्थापित करायचं याचीच चढाओढ सुरू आहे। खासदार धनंजय महाडिक यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं, ज्या पक्षांनी मागील निवडणुकीत ज्या जागा जिंकल्या त्या जागांवर चर्चा होणार नाही। म्हणजेच एकूण 81 पैकी 53 जागा आधीच ठरलेल्या, उर्वरित केवळ 28 जागांवरच महायुतीत वाटप होणार आहे। पण यातही भाजप 15 जागांवर आग्रही आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासाठी जागा उरतील का, हाच मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालाय। महापालिकेत गेल्या 20 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादीला ही परिस्थिती अजिबात रुचलेली नाही। पक्षाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी थेट विचारले, गेल्या 20 वर्षात आम्ही कासव गतीने सत्ता मिळवली, आज आम्हाला विसरणं योग्य आहे का? त्यांनी इशाराही दिलाय, जर एकत्र तोडगा निघाला नाही तर वेगळा मार्ग पत्करावा लागेल। दुसरीकडे भाजपच्या धनंजय महाडिक यांचं म्हणणं स्पष्ट आहे, जिंकलेल्या जागा त्या पक्षाकडे, उर्वरित 29 जागांवर वाटणी, आणि ती वाटणी ही जिंकलेल्या जागांच्या प्रमाणात व्हावी अशी त्यांची भूमिका। शिंदे सेनेचे आमदार राजेश क्षीरसागर हे देखील म्हणतात, तिन्ही पक्षांनी एक पाऊल मागे घेतलं तरच महायुती यशस्वी होईल। म्हणजे सध्या परिस्थिती अशी आहे की महायुती हा शब्द तोंडावर आहे, पण प्रत्यक्ष कृती मात्र माझं जास्त तुझं कमी अशी सुरू आहे। कोल्हापूर सारख्या ठिकाणी जिथे राजकीय संतुलन राखणं अत्यंत आवश्यक आहे, तिथे जर निवडणुकीपूर्वीच फाटाफूट झाली तर त्याचा परिणाम थेट निकालांवर होणार आहे, यात शंका नाही। एकूणच महायुती एकत्र राहणार की तुटणार, जागा वाटपावरून वातावरण तापणार की वरिष्ठ नेते वातावरणात थंडावा निर्माण करतात, हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल। पण आज तरी वादाच्या छायेतच कोल्हापूर महापालिकेची रणधुमाळी सुरू आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।